नमस्कार. आज आपण बघणार आहे कुरकुरीत अशी मठरी. तर त्यासाठी मी 2 कप मैदा, थोडासा ओवा, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. मैदा मी चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये घालण्यासाठी मी 2 टेबलस्पून तेल घेणार आहे. तेल मी गॅसवर गरम करून घेतलेलं आहे. ते त्यामध्ये ओतून घेऊया आपण. मिक्स करूया आणि त्याच्यानंतर त्यामध्ये पाणी ओतून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. मध्यम पीठ मळायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती प्लेट झाकून ते बाजूला ठेवून देणार आहे. त्याच्यानंतर पातीवर लावण्यासाठी मी साठा तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी 3 टेबलस्पून तेल आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तो बाजूला ठेवून देऊया. आता पीठ जे मळलेलं आहे त्याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला. पात लाटून घेऊया. पात लाटून झालेली आहे आपली. त्याच्यानंतर ती बाजू फोल्ड करूया. साठा लावूया. त्याच्यावरती परत दुसरी बाजू फोल्ड करून ठेवायची आहे. परत साठा लावायचा आहे. खालची बाजू ठेवायची आहे फोल्ड करून. त्याच्यावरती परत साठा, परत वरची बाजू फोल्ड येणार. ही चौकोनी घडी आपल्याला आता लाटून घ्यायची आहे. लाटून घेऊया. मी चौकोनी आकारामध्येच लाटून घेणार आहे, कारण की अनेकदा आपल्याला त्याची घडी घालायची आहे दोन्ही बाजूनी. साठा लावूया परत. हलक्या हाताने पात लाटल्यामुळे त्याची पदर सुटायला मदत होते. साठा लावून चौकोनी घडी करून मी परत लाटत आहे. जास्त लाटणार नाही, जाडीला मध्यम ठेवणार आहे. आणि आता आपण ते कट करून घेऊया. पुढची बाजू कट करून बाजूला ठेवायची आहे, म्हणजे पदर सुटायला मदत होते. सर्व कट करून घेणार आहे मी आता. ते प्लेटमध्ये काढून ठेवूया. दुसरा एक गोळा पण मी असाच लाटून घेणार आहे. मी जे 2 कप मैदा घेतला होता त्यामध्ये माझे 5 गोळे तयार झाले होते. हे पण कट करून आपण प्लेटमध्ये ठेवायचं आहे आपल्याला. आता गॅस लावून आपल्याला त्याच्यावरती कढई ठेवायची आहे तेल गरम करायला. तेल ओतून घेऊया. मध्यम गॅसवरती आपल्याला मठरी तळायची आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. मठरी सोडूया. अलटून पलटून आपल्याला ती फ्राय करायची आहे व्यवस्थित. चमचानं जरा इकडे तिकडे हलवायची. तेलात बसेल इतकीच मठरी सोडायची आहे त्यामध्ये. त्यामुळे पदर सुटायला मदत होते. गोल्डन कलरवरती मठरी आपली फ्राय झालेली आहे. ती काढून घेऊया. काढून घेऊन एका ताटामध्ये काढूया. दुसरी बॅच पण मी अशीच तळून घेणार आहे. ती पण अलटून पलटून फ्राय करून घेऊया. पदर भरपूर सुटलेले आहेत मठरीला. ती पण काढून घेऊया. अशी मी सगळी जेवढी तळलेली होती ती सगळी मठरी एका ताटात काढून घेतली आहे. 2 कप मैद्यामध्ये भरपूर अशी मठरी तयार झाली होती. त्याचा एक तोडून दाखवते तुम्हाला. आवाज आहे का? माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.